पुष्पे जरा गप. पुष्पे जरा गप बसतीस का? काय झालं ग? काय झालं पुष्पे अगं सकाळ सकाळ वरडायला काय झालं? नाही 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 म्हणून. काय नाही. अगं काय दिवसा सपन बघतीस का काय? बाजारात जायचंय आपल्याला. हे बघ लिस्ट आहे. समाधानी मी काय म्हणते ऐक की जरा. आता जेडीचं लग्न तर तोंडावर आलंच आहे. नाही मिळतं लग्नात खर्च करायला लागणारच आहे की. मग आता आणि कशाला दिवाळीला खर्च करतोयस? असं कसं म्हणतीस तू? दिवाळी वर्षात नाही एकदाच येते का नाही? लग्नाचं काय जवाच तवा बघू, करायला येईल खर्च. आणि हे बघ आपण दिवाळीला कायच नाही घेतलं असं नको व्हायला. हा आणि शीतलचा पहिला दिवाळ सण आहे का नाही? मग आपल्याला असं करून कसं चालेल? ते बी आहेच म्हणा. पुष्पे अगं आटपकी पटदिशी जाऊन येऊ चल. मी काय 4 दिवस तरी घरातनं बाहेर पडायची नाही बघा. काल झाली एवढी शोभा बास नाही वाटतं तुम्हाला? आणि असलं काळं तोंड घेऊन बाजारात येते म्हणजे अख्खं गाव हसेल मला. आणि तुम्हाला बी तीच पाहिजे म्हणा. हे बघ आता माझ्यावर घसरू नकोस बरं का. तुला यायचं असेल तर चल, नाहीतर नको येऊस. मला मस्त यायचं आहे हो. पण हिनं तोंड काळं केलंय की माझं. मग कशी येईन? अगं तिनं काय केलंय आता? मला वाटलंच तरी तुम्ही तिची बाजू घेणार म्हणून. आणि काय हो एवढा खर्च कशापायी करताय? कुणासाठी करताय? आता यंदा तर तुमचा भाचा बी यायचा नाही. मग कशाला? हे बघ पुष्पे तुला बाजारात यायचं नाही ना, येऊ नकोस. काय आणायचं आणि काय नाही ते आमचं आम्ही बघतो. तू नको बोलूस मधी. जयडे तू चल ग माझ्या बरोबर, आपण जाऊ. मी नाही येणार. तुला काय लय काम आहे तुझ्या घरात? आव तुम्ही मला ड्रेस घेणार आहे का? तर मी येईन. तसं बी मम्मीने सांगितलंय ड्रेस अजिबात घालायचं नाही. म्हणल्यावर तुम्ही साडीच घेणार. त्यापेक्षा नकोच, नाहीच येत मी. तुम्हीच जा. काय जयडे बारक्या पोरीगत वागतीस? मामा असू द्या, मी येते. आपण जाऊन येऊ बाजारात. ठीक आहे. आणि हे बघ शीतल, आज्यासाठी काहीतरी घ्यायची आठवण कर बर का मला. त्यांना कशाला? ते कुठे येणार आहेत तवा? अगं येणार नसलं म्हणून काय झालं? आपण काहीतरी घेऊया की त्याच्यासाठी. आणि पाहिजे तर त्याला कुरिअरनं पाठवून देऊ. ही पहिलीच दिवाळी अशी आहे बघ की ह्या दिवाळीला पॉर नाही आलं. आता मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला. मला नाही मिळणार सुट्टी. शीतल शीतल हा? ठीक आहे चल जाऊयात आपण पटदिशी. हा येतो का आम्ही? जीजे हा. येतो ग. लवकर या रे. हो हो लवकर ये. रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा. गेली बघ आता. आता तिला जी पाहिजे का नाही ती सगळं कसं तिच्या मनाने घेऊन येते बघ. माझा नवरा पडला भोळासा. आता गंडवती बघ बरोबर त्याला. अगं जयडे तुला सांगू का, ही तोंड माझं जी काळं केलंय का नाही त्यात सगळ्या ह्याच्यात तिचाच हात असणार आहे बघ. आणि तो राहुल्या तो बी असणार आहे ह्यात. आता त्या राहुल्याकडनं बरोबर वधवून घेते बघ. ध्यान से देखो अब मैं कैसे बुरुज बनाता हूँ. ए राहुल्या, बुरुज खाली नसतो, वर असतो. वर असतोय. ए आपण जमिनीवर आहे ना, मग जमिनीवर असतो. ए राहुल्या, वर चढाय पायऱ्या. पायऱ्या. ए लय पुढं पुढं बोलू नका काय. मी सांगल तेवढं गपगुमान ऐकायचं. ए राहुल्या, पहिले माझं ऐक. मामींना बोलावले. मामींनी काय अर्जंट आहे काय? वय ए तुम्ही किल्ल्यात बघा, मी आलो. चला आई साहेब, तुमच्या एक्झिटची वेळ आली. कुठे पाठवणार आहे आता? आई साहेब, आता एक काम करायचं. आपल्या बंगल्याच्या मागच्या दारानं बाहेर जायचं. हा, मागच्या दाराला एक गाडी उभी असा. आम्ही तुम्हाला त्याच्यात बसवतो, तुम्ही बसायचं आणि परत
फिरून आपल्या पुढच्या दाराला यायचं. कळलं का? हो कळलं. गावातल्या लोकांना तसंच वाटलं पाहिजे की तुम्ही लय दिवसानंतर घरी येत आहे. लय दिवसांनी आल्यानंतर पोराला बघून आनंदही होणार, तो झाला पाहिजे. आय नो, तशी ऍक्टिंग करायची. कळलं का? आता पटकन आवरून घ्या बरं. हा, ही साडी छान दिसेल तुम्हाला. कॅरी दिस. आम्ही बाहेर थांबतो. आवरून या, तुम्हाला आम्ही चांदवडीला सोडतो. मामी, चांदवडी का चांद आया है मामी. ओ मामी, ओ मामी. अरे राहुल्या, ती बघ तिकडे गोट्यामध्ये बसली ती. अयो, मामी इकडे बसल्यात होय. अध्यक्ष, गोठ्यात काय करताय? बोला की, काय काम काढलं माझ्याकडं? ओ मामी, अहो बोला लवकर. मुर्द्या, मामी, हे काय? काय झालं? इकडे सांग की तुला काय झालं. तुझ्यामुळे झालं हे सगळं. तिकडे काल मिसरीच्या डब्यात काय मिसळलं होतं सांग. मी खरंच काय मिसळलं नव्हतं. आणि तुम्ही तर मिसरी घासायचं आता बंद केलंय ना, मग कशाला डब्याला हात लावायचा? ते तू मला शिकवू नकोस. मुद्दाम केलंस का नाही सांग. मामी, ते चुकून दुसरा डबा आला वाटतो. अजून जर खोटं बोललास का नाही तर लय बडवीन बघ तुला. आणि तुझ्या आईला जर सांगितलं ना तर ती हाणल ती वेगळंच. अहो खरंच मामी, तो डाय करायचा डबा होता. तुझ्या आई काय डाय करायच्या कलरने मिसरी घासती का वैर? अहो नाही, ते मला तुला काय तुला मिसरीत डाय मिसळला होतास का नाही खरं सांग. वास तर मिसरीचाच येत होता, पण त्याच्यात डाय मिसळला होतास का नाही? तुला इकुनी करायला सांगितलं होतं. सांग पटकन. मला कोणी नाही सांगितलं.